नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या संदर्भाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा एक जी.आर. आहे तो पाहूया। आता यामध्ये 29/7/2024 म्हणजे कालचा हा जी.आर. आहे। पवित्र पोर्टल टेट 2022 मधील जी निवड यादी आहे त्यातील 373 व 81 पात्र उमेदवार। उल्लेख आहे जवळपास फक्त 400 विद्यार्थी 400 ते 450 विद्यार्थी आणि पवित्र पोर्टलवरती टेटच्या माध्यमातून जो स्कोरिंग आहे त्या स्कोरनुसार निवड यादीमध्ये जवळपास 800 विद्यार्थ्यांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि समुपदेशनाच्या कृती आराखड्यामध्ये जवळपास फक्त 450 विद्यार्थ्यांसाठीची ही लिस्ट यामध्ये दिलेली आहे। पवित्र प्रणाली अंतर्गत 2022 ला पात्र उमेदवारांच्या समुपदेशनाबाबत महानगरपालिका आयुक्त आणि यामध्ये त्यांचा रेफरन्स नंबर वगैरे आणि दिनांक दिलेला आहे। उपरोक्त पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत आपली निवड झालेली आहे। सद्यस्थितीत 373 उमेदवारांसाठीची समुपदेशनाची प्रक्रियेबाबत 25/7/2024 रोजी देण्यात आला होता। सद्यस्थितीत 81 उमेदवारांच्या पात्रतेस महानगरपालिका आयुक्त यांनी 29 रोजी म्हणजे काल ही मंजुरी मिळाली असून समुपदेशनाचा सुधारित कृती आराखडा सोबत जोडण्यात आला आहे। तरी सदर सुधारित आकृती आराखड्यात झालेला बदलाची नोंद घेऊन नियोजनानुसार उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहावे। उमेदवारांच्या अनुपस्थितीबाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील याची नोंद घ्यावी। आणि त्यानंतर इथे खाली कृती आराखडा देण्यात आलेला आहे। मराठी माध्यम, हिंदी माध्यम, उर्दू माध्यम आणि इंग्रजी माध्यम, वेळ, दिनांक आणि त्यांचा ॲड्रेस कोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समुपदेशनासाठी पोचायचा आहे हा ॲड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यामध्ये बघा 25/7/2024 ला 373 विद्यार्थी आणि 29/7/2024 ला 81 विद्यार्थी म्हणजे जवळपास आता 450 विद्यार्थ्यांची ही प्रक्रिया असेल किंवा कंप्लीट होताना आपल्याला दिसून येईल। परंतु पवित्र पोर्टलवरती स्कोरच्या माध्यमातून जी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्या निवड यादीमध्ये जवळपास 800 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। मग या ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला की जे पात्र उमेदवार आहेत किंवा ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, सिलेक्शन झालेलं आहे, या विद्यार्थ्यांचं मत असं आहे की एक्झाम एकाच वेळेस झाली, नंतर सगळ्या गोष्टी पवित्र पोर्टलवरच्या रजिस्ट्रेशनपासनं तर मेरिट लागण्यापर्यंत सगळ्या प्रोसिजर सगळ्या विद्यार्थ्यांच्या एकाच वेळेस होत आहेत। तर मग ही जी नियुक्ती आहे, समुपदेशन आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे, हा टप्प्याटप्प्याने गॅपने नको, तर आम्हाला सर्व म्हणजे जवळपास 800 शिक्षकांना एकाच वेळेस समुपदेशन घेऊन या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी असं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मत आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये या शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलवरती निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अपडेट सध्या तरी नाही आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन अपडेट मिळवण्याचा प्रयत्न करावा, कारण काही गोष्टीला पर्याय नाही आहे। जितक्या जास्तीत जास्त तुम्ही त्या ठिकाणी अपडेट मिळवायचा प्रयत्न कराल तितक्या लवकर प्रोसिजर पुढे जाऊ शकते।